2008च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी एक मोठा निर्णय घेतला गेलाय। 38 दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली गेली आहे। 11 दोषींची जन्मठेपही हायकोर्टानं कायम ठेवली आहे। बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता, तर 200हून अधिक जण जखमी झाले होते। 2022 मधील निकाल कायम ठेवत हायकोर्टानं 38 दोषींची फाशी आणि 11 दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे। याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, 70 मिनिटात झालेल्या या बॉम्बस्फोटामुळे अनेकांचा जीव गेला होता। त्यानंतर आज अखेर या संदर्भात न्याय मिळताना पाहायला मिळतोय। 70 मिनिटांमध्ये अहमदाबादमध्ये 21 ठिकाणी ब्लास्ट झाले होते। त्यामध्ये 38 लोकांना न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना फाशी शिक्षा दिली आहे आणि 11 लोकांना इतर उम्रकैद म्हणजे जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे। खरं तर कोविड काळामध्ये देखील या संदर्भामध्ये सुनावणी सुरू होती आणि 2022 ला देखील अहमदाबादच्या स्पेशल कोर्टाने या 11 दोषींना जन्मठेप आणि 38 दोषींना फाशीची शिक्षा दिली होती। ती शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे आणि कोर्टाने या सगळ्या संदर्भामध्ये दोषींची जी याचिका दाखल केलेली स्पेशल कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधातली ती फेटाळलेली आहे आणि त्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली आहे। साधारण 12 वर्षांनंतर या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी झाल्यानंतर या लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि 49 आरोपी एकूण यामध्ये असे आहेत की जे दोषी ठरलेले आहेत। 6000 डॉक्युमेंट यामध्ये तपासण्यात आले होते। 2009 पासून हा खटला उभा राहिला होता आणि 35 केस एकत्र करत एक मोठा निर्णय या निमित्ताने आपल्या समोर येताना पाहायला मिळतो आहे। या निमित्ताने यामध्ये जर आपण पाहिलं तर ते मुद्दाही बरोबर आहे। त्यामुळे शिवाजी, हायकोर्टानं दिलेला हा निर्णय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।